प्रसाद हा जो भाग आहे, तर याचं मी माझ्या स्वतःच्या बाबतीत आत्ता काही महिन्यापूर्वी एक खूप म्हणजे आपण म्हणतो ना की जीवनामध्ये तुम्हाला आपण ज्या मार्गाने चालत असतो तर एखादा प्रसंग असा घडतो की तुमचं जीवनाचा त्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन बदलून जातो. काही महिन्यापूर्वी मी नर्मदे काठी ओंकारेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो. मी, माझी बहीण, दोघं मित्र वगैरे होते आणि मोरटक्क्याला श्रीपाद श्री वल्लभांच्या आश्रमात विद्याताई मुजुमदार यांच्या आश्रमात थांबलो आणि सकाळी ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन आलो, नर्मदा आईचं दर्शन घेऊन आलो आणि भूक खूप लागली होती. आणि हा आश्रमच होता की जो सेवेकऱ्यांसाठी, म्हणजे तिथं रेग्युलर खानावळ नव्हती, म्हणजे सेवेकरांसाठी. आणि तिथं आम्ही जेवायला बसलो, सगळी पानं वाढली गेली आणि गोड म्हणून गुलाबजाम होते. आणि एक आम्ही 4 जण होतो, 4-5 जण होतो आणि एक 12 ते 13 गुलाबजाम होते. आणि ते प्रत्येकाला 2-2 गुलाबजाम वाढले गेले, माझ्या बहिणीनेच वाढले आणि 2 गुलाबजाम उरले. तर 2 गुलाबजाम उरल्यानंतर माझी बहीण असं म्हणली, 2च उरलेत, दादा तुम्हाला एक घालू का? आणि अजून एक माझ्याबरोबर साडू होते, त्यांना म्हणले तुम्हाला एक घालू का, म्हणजे संपून जातील, वाया नको जायला. ही जर कृती तुम्ही बघितलं तर ही खूप सहज कृती त्याच्यामध्ये आहे. आणि ज्या विद्याताईंकडे गेलो होतो त्याही बसल्या होत्या, त्या म्हटल्या सगळं हे करा, पोटभर जेवा, दमून वगैरे होत्या, सगळं झालं. आणि जेवण झालं आमचं, आम्ही हात वगैरे हातपाय व्यवस्थित परत धुवून जागेवरती पानं सगळी विसळून घासून सगळे ठेवली आणि ताईंशी गप्पा मारायला बसलो. तर मला त्या ताई म्हटल्या की मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छिते. म्हटले बोला ना. हा जो 2 गुलाबजाम घेऊ का हे जे विचारलं, तर म्हणली ही कृती काही मला आवडली नाही. तर ताईंना म्हटलं की ताई काय चूक काय झाली, म्हणजे कारण जेव्हा आम्ही वाढून घेतलं तेव्हा विचारलं होतं की आता कोणी येणार आहे का, कारण कोणी येणार नव्हतं म्हणून ते 2 गुलाबजाम वाया जातील म्हणून आम्ही ते एक घेतलं होतं. पण ताईंनी जो आम्हाला त्या क्षणी जे सांगितलं की मुळामध्ये बघा बरं का, खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्ही 5-6 जण होतो, 2-2 म्हणजे गुलाबजाम आपण 14 जर समजू आणि आमच्या प्रत्येकी वाट्याला येऊन 2 गुलाबजाम उरणार होते. 2-2 गुलाबजाम माझ्याच बहिणीने त्याचं निवड केली होती की प्रत्येकाला 2-2 घालावे. तर ताईंनी असं सांगितलं, तर मला असं वाटलं की तुम्ही एकच गुलाबजाम सगळ्यात मिळून घ्याल, कारण हा प्रसाद आहे, हे जेवण नाही. प्रसाद हा प्रसाद स्वरूपात स्वीकारला पाहिजे आणि जेवढा जास्त वाटता येईल तेवढा वाटला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ती दैवी शक्ती जी असते ना, ती सर्वात जेवढी जास्त तुम्ही वाटाल तेवढं पुण्य तुमच्या पदरी पडतं. म्हणजे किती स्वार्थ आहे बघा त्याच्यात. आपण म्हणतो की हे संपवून टाकू, तर नाही. एक तुम्हाला जर लाडू मिळाला तर तो तुम्ही किती लोकांना जास्त वाटू शकाल, जेवढं तुम्ही जास्त वाटाल तेवढं ते तत्व तुमच्या जास्त जवळ येतं आणि तुमच्या अडचणी तर दूर होतातच, म्हणजे तो अडचणीचा इथं भाग नाही, पण ते तुमच्यात ऊर्जित अवस्थे निर्माण होतं. म्हणून प्रसाद हा जो आहे, किंवा तीर्थ बघा, तीर्थ आपण मंदिरात गेलं की एवढ्याच्या भांड्यात तीर्थ असतं, मग 150 लोक असतो, 200 लोक असतो, ते तीर्थ पुरतं. पण जर तुम्ही एवढी जर पाण्याची जर कंटेनर ठेवलात आणि जर 200 लोक असतील तर म्हणतील एवढंच कसं पुरेल. मग आपण हा कधी विचार करत नाही की तीर्थ कसं पुरलं, कारण तो प्रसादीय होतं. म्हणून प्रसाद हा मुळामध्ये घेताना, म्हणजे आम्ही हे इतकं शिकलो त्याच्यामध्ये की ह्या पुढं जरी एवढं असेल तर जो प्रसाद असेल ना, तो घेतानाच आपण थोडं घ्यावं, कारण ते म्हणले तर खराब कसं होईल, तो प्रसाद आहे. ती गुरूंची ज्या याच्यामध्ये थांबलो होतो त्या श्रीपाद श्री वल्लभांची म्हणली, ती त्यांची जबाबदारी आहे ना प्रसाद खराब न होऊ देणं, आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण सहजासहजी आपण म्हणतो की उन्हाळा खूप आहे, पदार्थ खराब होईल. तो पदार्थ म्हणला म्हणून तो खराब होईल, जर तो प्रसाद म्हणला असेल तो खराब होणार नाही. तर ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे की आपल्याला सुद्धा मिळाला ना की तो कणकण द्यावा. म्हणून ते मुंग्या सुद्धा कसं आहे बघा की लाडू जरी असेल ना तरी कणकण घेऊन जातात त्या.
म्हणून जेवढा प्रसाद तुम्ही वाटाल तेवढा एक पोथीत दिलेला आहे श्रीपाद श्री वल्लभांच्या, की तुम्ही जेवढा प्रसाद जास्त वाटाल तेवढंच उत्तम तुमच्या हातामध्ये, तुमच्या कर्मामध्ये उत्तम फळ पडतं. का तर ते कण आपण म्हणतो एका कणाने काय होणार आहे, तर ते कणाने एका जीवाचं पोट म्हणजे त्या मुंगीचं पोट भरू शकतो. आणि त्या पोथीत लिहिलेलं आहे की मुंगीत जो आत्मा आहे तोच मनुष्य देहामध्ये आत्मा आहे. ते दोन्ही आपण फक्त स्थूल स्वरूपात, बाह्य स्वरूपात बघतो, म्हणून आपला नजर दोष होतो. मग तो एक कण त्या मुंगीचं जर पोट भरू शकतो तर तो प्रसाद आहे. तर दुसऱ्याला तो एक कण जरी दिला तरी त्याला समाधान मिळू शकतं. म्हणून ज्या ताईंनी तुम्ही जे म्हणतात दुसऱ्याला दिलं, एक तर पहिली गोष्ट इतकी चांगली झाली की स्वामींची नक्कीच कृपा असणार. आणि स्वामींचं ही तत्वच असतात की परीक्षा क्षणोक्षणी भक्ताचीच घेत असतात, नाही तर कोणाची घेतील. भक्त पुंडलिक म्हटलं, एवढं पांडुरंगाचं त्याच्यामध्ये पांडुरंग आणि भक्त पुंडलिक हे इतकं एक समीकरण होतं, तरी त्याचीच त्यांनी परीक्षा घेतली. कारण हा खेळ आहे त्यांचा, जसं आपण तारक मंत्रात बघितलं की हा खेळ ते मांडतात आणि भक्ताला त्याप्रमाणे तयार करतात. कारण काय आहे, एक भक्त तयार झाला तो तसे उत्तम पुढचे 10 भक्त तयार करतो. आणि ह्यालाच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संस्कार असं म्हटलेलं आहे की प्रसाद घेताना किती घ्यावा. आपण शंकराचार्य मठात जातो की विचारतो की द्रोणात देतो, तर द्रोण काय आहे, तर आपण हा शब्द की द्रोणामध्ये प्रसाद मिळाला. कशातही प्रसादामध्ये घेतला जातो, पण आता कसे कागदी द्रोण आलेत, प्लास्टिकचे आलेत, पण सुरुवातीला त्या पळसाच्या पानाचे द्रोण यायचे. मग द्रोणाचा जो आकार असतो तो मनुष्याच्या मुठीचा असतो. म्हणजे मुठीत जेवढं अन्न मावतं ना तेवढंच अन्न मनुष्याच्या एका दिवसाचं जेवण असतं असं आपलं शास्त्र सांगतं. आपण खातो भरपूर, पण म्हणून तेवढं शिजलेलं अन्न त्या द्रोणामध्ये कधी एक प्रयोग करून बघावा. की आपल्याला द्रोण आपण मिळाला ना, तो केव्हा घरात एक तांदूळ किंवा काही गहू घ्यावे मुठभर आणि त्या द्रोणात टाकावे, बरोबर ते द्रोण भरतो. म्हणजे इतकं त्या भगवंतानी मोजून माप दिलेलं आहे आणि ते तेवढं तुम्ही जास्त वाटाल. आता तुम्ही ते दिलं, तुम्ही म्हणालात की मी त्यांना त्याच्यामध्ये नेऊन दिलं. आता हा जो तुम्हाला आलेली बुद्धी आहे की हे नेऊन द्यावं, तर हीच स्वामींची इच्छा असते. नाही तर तुम्ही तिथं जाणं, त्या मुलीला तुम्हाला ते वाटणं, कारण त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघून वाटणं हा सुद्धा स्वामींनी तुमच्या मार्फत केलेली परीक्षा आहे ना, की त्या बाबतीत, त्या मुलीच्या बाबतीत तुम्हाला असं वाटतंय बाबा खरं. तरी ह्या गोष्टी सर्वसामान्य याच्यात घडत असतात, पण आपण त्याचा नजरअंदाज करत असतो. अजून एक घटना सांगतो की मी एकदा डेक्कनवरती जेवायला गेलो आणि जेवण करून आल्यानंतर भाजी उरली आणि ती उरलेली भाजी मी गाडीमध्ये बसताना सिग्नलवरती असलेल्या एका त्या जे लहान मुलं वगैरे भीक मागतात त्यातल्या एकाला दिली. दिल्यानंतर एक क्षणामध्ये माझ्या मनात सुद्धा अहंकार निर्माण झाला की आपण दिली. हा प्रत्येक मनुष्याच्या मनात अहंकार जो असतो ना, हा त्याचं हे करतो. आणि त्या क्षणी माझ्या गुरूंनी मला थांबवलं की खाणार कशा बरोबर, अर्धवट काम केलंस तू. मी अक्षरशः त्यावेळी त्या चौकात असलेली ती छोटी बालिका मला 2-2.5 तास काय सापडली नाही. मी ती रोटी घेऊन त्याच्या पाठीवर गेलो. त्यामुळे ही खूप आपल्या गुरुतत्वाची आणि गुरूंची ह्याच्यात की तुम्ही एखाद्याला समोर देताना, तर देताना सुद्धा अगोदर द्यावं किंवा देताना त्याचं पोट किंवा त्याचा आत्मा शांत व्हावा असं त्याच्यामध्ये द्यावं. म्हणजे ही सुद्धा एक आपल्याला हे सवय लावून घेणं खूप गरजेचं आहे की अन्न वाया घालवू नये. एक तर पहिली गोष्ट, अन्न हे पूर्ण ब्रह्म नुसतं म्हणायचं. आणि आपण बघतो की एवढे सगळे मोठमोठे कार्यक्रम होत असतात धार्मिक, आणि किती लोक वाया तो मसाले भात आणि वाया घालवतात. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. नसेल तुम्ही बरोबर एक पिशवी न्या, त्याच्यामध्ये ते दुसऱ्याला द्या. कदाचित तो प्रसाद आहे, ते अन्न नाहीये की दुसऱ्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि स्वामींची खेळीच अशी आहे की ते बरोबर आपण किती नाही म्हटलं ना, तुम्हाला जसं नर्मदेच्या परिक्रमा, जो नर्मदा परिक्रमा वासी आहे, तो जी इच्छा करतो ती मैया त्याला ते पुरवते. हा तर साक्षात कितीतरी जणांनी दिलेला अनुभव आहे. तसंच इथं स्वामी समर्थ इतकं, म्हणून तर त्यांना आई म्हटलं ना, स्वामी समर्थ तू माझी आई,
की ती आई हट्ट लाड पुरवतेच, पण ती कशा मार्गाने, इथं त्या ताईंना तुमच्या मार्फत तो प्रसाद दिला गेला असं मला वाटतं त्याच्यात. थँक्यू दादा, थँक्यू. थँक्यू. चालेल. श्रीराम. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.